नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालय यांची कन्या असल्यामुळे त्यांना शैलपुत्री म्हणतात. त्यांचे वाहन नंदी आहे. उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ आहे. मागील जन्मी त्या सती होत्या आणि भगवान शंकर यांच्या पत्नी होत्या. एकदा सतीचे वडील राजा दक्ष यांनी एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञात त्यांनी शिवजींना आमंत्रण दिले नाही. सतीला हा अपमान सहन झाला नाही आणि त्या स्वतः यज्ञात गेल्या. तिथे दक्षाने शिवाचा अपमान केला हे पाहून सती अत्यंत दुःखी झाल्या आणि त्यांनी यज्ञकुंडात उडी मारून आपले प्राण त्यागले. सतीच्या निधनाने सृष्टीत संताप व शोक पसरला. भगवान शिव शोकमग्न झाले आणि त्यांनी सतीचे शरीर उचलून तांडव सुरू केले. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर विविध स्थळी पडले. त्या स्थळांना शक्तिपीठ म्हणतात. नंतर सतीने पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून पुनर्जन्म घेतला. त्यांना शैलपुत्री म्हणतात. मोठ्या तपश्चर्येनंतर त्यांनी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केले. नवरात्रीतील पहिली देवी म्हणजे शैलपुत्री माता. त्यांच्या पूजेमुळे साधकाला मानसिक स्थैर्य, शांती आणि सामर्थ्य मिळते. दुःख, रोग आणि संकटे दूर होतात. शैलपुत्री माता आपल्याला शिकवतात की सत्य आणि धर्मासाठी धैर्य आणि निर्धार आवश्यक आहे. त्यांच्या भक्तीने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभते.